अहिर सुवर्णकार महिला मंडळ तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न। धुळे शहरातील सुवर्णकार भवन गल्ली नंबर 5 येथे सायंकाळी 5 वाजता सदर हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला। तर सुरुवातीला संत नरहरी महाराज प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर सालाबादाप्रमाणे 2026 अंतर्गत या वर्षी देखील हळदी कुंकू कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने आज दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी सुवर्णकार भवन या ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रम साजरी करण्यात आला। तर मकर संक्रांतीचे साहित्य वापरून सजावट करून स्पर्धा देखील घेण्यात आली। या स्पर्धेत संक्रांतीचे वाण व स्पर्धा बक्षीस वितरण या ठिकाणी करण्यात आले व महिलांना संक्रांतीचे वाण देऊन सप्रेम भेट वस्तू त्याचबरोबर बक्षीस या ठिकाणी देण्यात आले। तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षा सौ मीनाक्षीताई सोनार, सौ जयश्रीताई देवपूरकर, तसेच देवपूर मंडळाच्या अध्यक्षा सौ सुनंदाताई विस्पुते, वलवाडीच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई मोरे, तसेच मिल परिसर शाखा यांच्या अध्यक्ष कविताताई अहिरराव सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नरहरी महाराजांच्या प्रतिमा पूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तसेच नुकतीच निवडून आलेल्या नगरसेविका सौ वैभवी दुसाने यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला। तर अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सौ रंजना विवेक विस्पुते, उपाध्यक्षा उषाताई नंदकुमार देवपूरकर, सेक्रेटरी सौ मिनल अभय नाशिककर, खजिनदार सौ मयुरी कुणाल तारखेडकर, सह सेक्रेटरी सौ मेघाताई पारस देवपूरकर, तसेच माजी अध्यक्षा मीनाताई पद्माकर रनाडकर, सौ सुमनताई जडे, सहल कमिटी अमृताताई नाशिककर, सौ अंजलीताई श्यामसुंदर विस्पुते, सौ सुवर्णा वडनेरे, सांस्कृतिक मंडळ सौ वैशालीताई सातबाई, सुनंदाबाई मोरे, सौ कल्पना राजेंद्र मोरे, नेहा नाशिककर, सौ नीलू अहिरराव, सौ स्वाती जडे, सौ कल्पनाताई सोनार, सौ मेघा विस्पुते इत्यादी कार्यकारिणी मंडळ सदस्य या ठिकाणी उपस्थित होत्या। तर माजी अध्यक्षा संगीता अरुण विस्पुते यांनी मोलाचे सहकार्य केले। तर सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्यासह सुवर्णकार महिला मंडळाच्या महिला वर्ग यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। माझ्या लाडक्या जाऊबाई श्वेताचं नाव होते श्लोक शुभचारी। बीत गए दिन इंतजार के, रंजना ताई के साथ आए दिन बाहर के। सासरे दीर नंदा फारच हौशी, सासू सासरे दीर नंदा फारच हौशी। उर्मिला त्यांचं नाव घेते अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या हळदी कुंकाच्या दिवशी। पैठणीवर शोभून दिसते ठुशी, पैठणीवर शोभून दिसते ठुशी, अनंत पंतांचे नाव घेते आज हळदी कुंकाचे वाण घेण्याच्या दिवशी। कल्पनाताईंचं नाव घेते आज हळदी कुंकाचा आहे दिवस। सण आहे खूप छान, वैशू आणि माझी मैत्री असे दिवसांच्या सण खूप छान। बॉटल 2 ग्लास, 1 बॉटल 2 ग्लास, मिनल माझी मैत्रीण फर्स्ट क्लास। हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी राजांना मिळाले जीवाला जीव देणारे मावळे। रंजनाचं नाव घेते आज पुढून हळदी कुंकवाचा सोहळा। जमली आता जोडी अशीच राहून नेहमी आमच्या प्रेमाची गोडी। सीतेसारखं चरित्र, रंभेसारखं रूप, सोनं मिळाली आहे मला अनुभूती। लंकन उजळली नवमन माती, दशरथाच्या घरी जन्मले राम, राम केले 15, रुपयाचे 15, 15ची आणखी साडी, मोठी घडी, दिव्याची आहे माझी सता जन्माची जोडी। मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी आणि इताचं नाव घेते हळदीकुंकाच्या दिवशी। एक ते 7 जणांना खाली म्हणजे यामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही जे आहे तर ती जमून ठेवली आणि येणारा अन्नधान्य जे आहे दिवस धान्य जे आहे ते वाटून त्यांनी घेतलं। म्हणजे या दिवसामध्ये
मंडळाला 51 वर्ष पूर्ण झाले होते आणि आता आपल्या मंडळाला 52 वर्ष पूर्ण होऊन 53 लागले. आपली एकी आपलं एकत्रपण, मैत्रिणींना खूप इथे येऊन आपलं हे जे स्टेज आहे तर ह्याच्यात खूप आनंद मिळतो दर महिन्याला. यासाठी आणि मिळावा यासाठी आपली दिशी स्वरूपात दर महिन्याला आपण एकत्र येतो आणि ते एक दर महिन्याला मराठी सण जे असतात ते आपण साजरं करतो. दिशी याचा अर्थ आपण नुसतं पैसे गोळा करणं नाहीये, तर दिशी याचा अर्थ आपण इथे महिलांना छान व्यासपीठ आणि 1-2 तासासाठी आनंद मिळण्यासाठी आपण घेत असतो. त्याच्यामध्ये दरवर्षी आपण ट्रीप काढतो. सालाबादप्रमाणे आपण प्रत्येक सण, ट्रीप, त्याच्यानंतर आपण एक उत्साह आपण ते पण साजरा करत असतो. आणि यावर्षी आपण मोठा एक प्रकारचा आपण 2026 सालामध्ये महिला दिनानिमित्त मोठा कार्यक्रम घेणार आहे. आणि यावर्षी आपण हळदी कुंकाला मध्यवर्ती, तसेच देवपूर शाखा, नील परिसर, त्याच्यानंतर आपलं मंडळ आणि नील परिसर, मध्यवर्ती, देवपूर शाखा आणि आयुर्वेद सुवर्णकार समाज या सगळ्या शाखा एकत्र म्हणजे त्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून आपण त्यांचं आदरातीत स्वागत केलंय. त्याचबरोबर मागच्या वर्षी आपण हळदी कुंकाला वटाणे गाजर याची स्पर्धा ठेवली होती. छान प्रतिसाद मिळाला. तसंच ह्या वर्षी आपण संक्रांती गोडीचं जे साहित्य असतं, बोरं, त्याच्यानंतर आपल्या तिळगुळचे लाडू, गहू, ऊस, त्याच्यानंतर जे असतं ते सगळं वापरून एक प्रकारचं संक्रांतीचं डेकोरेशन करायचं. अर्धा तास दिला. आता त्याचं परीक्षण आपण अहिरराव, कविता अहिरराव आणि उर्मिला मोरे यांच्याकडे सोपवलेलं आहे. थोड्याच वेळात रिझल्ट येईल आणि आपण त्यांना बक्षिसं पण देणार आहे. दर महिन्याला आपण बक्षिसं सुद्धा ठेवतो, गेम पण घेतो. खूप छान आपली दिशी म्हणजे एक प्रकारची मीटिंग दिशी असते, आनंद सोहळाच असतो. त्या उत्साहाने सर्वजण वाट बघत असतात. 1 ते 10 तारखेच्या आत आपण ठेवतो आणि अशा प्रकारे महिलांना उत्स्फूर्तपणे खूप छान आनंद मिळण्यासाठी जमत असतो आपण. त्याचबरोबर 8 मार्च रोजी आपण आश्रमात जातो. धान्याच्या स्वरूपात किंवा त्यांना कसलं लागतं आहे, दर महिन्याला काय लागतं आहे ते आपण त्यांना देतो. सगळेजण एकत्र पैसे जमवतात आणि त्या पैशातूनच आपण त्यांना धान्य स्वरूपात देतो. तसंच ज्यांच्याकडे बारसं, लग्न असे समारंभ झालेले आहेत ते स्वखुशीने आपल्याकडे पावत्या पाडतात आणि आनंदाने आपल्या मंडळाला देणगी म्हणून देतात. हे मंडळ आपलं कायम 52 वर्षापासून चालत आलेलं आहे आणि याचा पुढेही चालत राहणार आहे. आणि आपलं मंडळ खूप छान आहे कारण की आपल्या मंडळात कधी पण सगळेजण लहान म्हणजे 25 वर्षापासून तर म्हाताऱ्यापर्यंत आपल्या मंडळात सामील होतात आणि प्रत्येकाचा आदर केला जातो. याचबरोबर आपल्याकडे थीम असते दर महिन्यात, त्याचा सुद्धा आनंद घेतात. रुसवा फुगवा काही नसतं, वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगितली जाते. पुढे आजारी असेल किंवा कोणाकडे दुःख झालं असेल तर सगळं मंडळ त्यांच्याकडे जातं त्यांना भेटण्यासाठी. त्यांना काही मदत लागली असेल तर ते सुद्धा आपलं मंडळ करतात. असं आपलं मंडळ आहे आणि ते पुढेही चालणार आहे आणि पुढेही चालत राहो याचीच मी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते आणि अपेक्षा करते. एवढं बोलून मी 2 शब्द थांबवते. शुभेच्छा. आपल्या या मंडळाला मी तर सगळ्याच मंडळांची आहे म्हणून आपलंच म्हणेन. बरेच वर्ष झालेले आहे आणि एवढे छान छान कार्यक्रम होत आहेत. आता 8 मार्च येतोय तर त्या अनुषंगाने मी असं म्हणेन की एक सर्व मंडळ मिळून एक छान कार्यक्रम घेऊया की ज्याच्यामध्ये परत सगळ्यांचं आणि कार्यक्रम घेणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर मनोमिलन. सगळ्यांचा परिचय वाढतो, ओळखी वाढतात आणि जे काही मनात असेल ते निघतं. तर त्या उद्देशाने एक छान कार्यक्रम घ्यावा असं मी मंडळाच्या अध्यक्षा सर्वांनाच विनंती करेन की असे कार्यक्रम घ्या आणि असंही मंडळ खूपच छान चाललेलं आहे. परत पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि जे
रांगोळी काढलेली आहे. त्याचा अर्थ म्हणजे जी संक्रांत तिथून सुरू होते आणि तिथे संपते तिथपर्यंत त्यांनी तो डेकोरेशन केलाय. म्हणजे भोगी पण आहे त्याच्यात केळी पाकर आहे, त्याच्यानंतर जो आपण मूस वगैरे करले करतो आपण ते पण आले त्याच्यात. हा सर्व त्यांनी केलेले आहे. म्हणून काही गावाच्या उंब्या त्याच्यात सगळे छोटे छोटे खूप येतो ना, म्हणजे सर्व संक्रांत त्याच्यात मांडले पहिले. त्याच्याकरता माहीत नव्हतं की तुमचं सगळ्यांना जय श्रीराम. सर्वप्रथम मी आपल्या सुवर्णकार महिला मंडळाचे आभार मानते. त्यांनी मला इथे बोलून मला सन्मान केला आणि माझ्या प्रभाग सहामध्ये जेवढे आपले समाजाचे पदाधिकारी असतील किंवा नागरिक असतील त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मला हे यश मिळालं. त्यात माझ्या सोबत माझे पती असले, माझे सासू असले, दीर देराणी, त्यांच्या आईवडील, माझे आईवडील, जे काही माझं पूर्ण कुटुंब असेल त्यांना 15 दिवस त्यांनी सगळ्यांनी फोटो केलं होतं ह्या निवडणुकीसाठी. त्या सगळ्यांचे पण मी खूप आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्यामुळे आज आम्हाला हे यश संपादन झालंय असंच मी मानते. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि त्या काळातही म्हणजे येणाऱ्या काळातही आपल्या समाजाच्या सगळ्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. जरी माझ्या प्रभागात नसतील तरी आपले जे वैयक्तिक नातेसंबंध असतील त्यांना सगळ्यांना वैयक्तिक सगळ्यांनी फोन लावून की वैभवीला मतदान करा. म्हणजे ह्या गोष्टी असतात त्या खूप मोलाच्या असतात, सहकार्याच्या असतात. त्यामुळे मी पूर्ण आपल्या समाजाचे महिला मंडळाचे सगळ्यांचे खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे आज इतकं मान सन्मान आम्हाला मिळतोय. त्याबद्दल मी खूप खूप आभारी. असंच आज तुम्ही माझा सन्मान केला, मला इथे बोलवलं, त्याबद्दलही मी खूप तुमचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.